चला मॅच होईल सुरुवात. आजच्या दिवस रात्रीतील शेवटचा सामना. पहाटेचे 3 वाजलेत. भक्तिगीत आपण गाऊनच मॅच फिनिश करू. एनबी फाउंडेशन टीमसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकला तर टॉपला कोण अभियाय देवगरे अजूनही ठाऊक नाही. जर का जिंकले तर, आणि जर का हारले तर मात्र मग रन रेटचं कॅल्क्युलेशन. पहिलाच बॉल वैभव रसाळचा फटका आकाश आहे आणि पहिल्याच बॉलवरती वैभव रसाळची विकेट आणि ते विकेट घेतले. आकाश गायकरसाठी मात्र एनबी फाउंडेशनचे पुरस्कर्ते यांच्या वतीने 2000 रुपयांचं कॅश प्राइज. विशाल पोखरकर जबरदस्त खेळलाय. भावेश गायकवाडची गोलंदाजी. अक्षय मात्रेने क्रुशल ओव्हर्स टाकल्यात. भावेश निरगुडा या टीम मध्ये. दरवर्षी अभिच्या टीम मध्ये 2 आदिवासी प्लेयर दिसतातच आणि अजय जाधव यांच्या टीम मध्ये देखील. आकाशने जो झेल घेतला लॉंग ऑफला, महत्वाचा झेल होता. त्यासाठी देखील नितीनजी बडेकर एनबी फाउंडेशनचे पुरस्कर्ते यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज. अभि देवगरे आपण मंचावरती या. उपाध्यक्षाचं काम पार पाडा जरा. भन्नाट गोलंदाजी राहिले या संपूर्ण आत्ताच्या दिवस रात्रीच्या खेळामध्ये. आकाश गायकरची टीम लीडर आहे. अभि देवगरे यांचा संघ क्वालिफाय झालाय सुपर 8 साठी. पहिला संघ केपीएलचा. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. वैभव रसाळची पहिल्याच बॉलवरती घेतलेली विकेट ही फार महत्त्वाची. रिश 11 संघ जी अपेक्षा होती या स्पर्धेमध्ये त्या अपेक्षावरती खरा उतरला नाही. रिश 11 हा संघ. नामवंत खेळाडू आहेत या टीमकडे. चांगले खेळाडू आहेत, चांगले ऑलराऊंडर आहेत. पंचांकडे जोरदार अपील, परंतु इथे अपील फेटाळतायत. आमच्या पंचांचं आंबरे सरांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. 10 मॅचेसचं शेड्यूल. दीपकजी पाटील, बाबू शहा यांचे मनापासून आभार. दीपक सर गेले वाटते. बाबू शहा टप्पा अचूक आहे आणि इथे मेडन ओव्हर या क्रुशल मॅच मध्ये एनबी फाउंडेशन 4-5 टीमसाठी कॅप्टन आकाश गायकरने इथे मेडन ओव्हर टाकले. पहिलं निर्धाव षटक केपीएल मधील.